पहा, ब्रेकिंग न्यूज आहे। लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होणार आहे। शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो समोर आलेला आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 रुपये जे मिळतात ते आता बंद होणार आहे। कालच मुख्यमंत्री महोदय यांनी मोठी घोषणा केलेली आहे। अगदी 2 मिनिटांमध्ये आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। ही योजना का बंद केलेली आहे किंवा 1500 रुपये जे आहेत ते का बंद केलेले आहेत। लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत। यापूर्वी महिलांना 7500 रुपये प्रमाणे जे पैसे आहेत ते वितरित करण्यात आलेले आहेत आणि आता 1500 रुपये प्रमाणे जी मिळणारी रक्कम आहे ती शासनाकडून बंद करण्यात येणार आहे। आता ती शासनाकडून जर बंद करण्यात येणार आहे तर महिलांना नक्की रक्कम किती मिळणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। या व्यतिरिक्त ही जी योजना आहे ती संपूर्णपणे बंद होणार का, ठराविक महिलांचे जे पैसे आहेत ते बंद होणार आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत। परंतु आपण पाहू शकता मुख्यमंत्री महोदय यांनी 1500 रुपये बंद होणार आहेत अशा प्रकारची जी माहिती आहे ती सादर केलेली आहे। तर हे 1500 रुपये बंद झाल्याच्या नंतर महिलांना याचा कशा प्रकारे लाभ घेता येईल पुन्हा याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत। लाडकी बहीण योजना जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली योजना असून याच्यामध्ये शासनाला मोठ्या प्रमाणावरती जो फायदा आहे तो झालेला आहे। मध्य प्रदेशच्या नंतर आता महाराष्ट्रामध्ये ही योजना सुरू होती तर 1500 रुपये जे आहेत ती बंद करण्यात आलेले आहेत। आता 1500 रुपयाच्या नंतर महिलांना याचा फायदा मिळणार आहे की नाही हे आपण अगदी 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। महिलांना आतापर्यंत 7500 रुपये प्रमाणे जी रक्कम आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरित करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये सद्यस्थितीला कोणत्याही प्रकारचे निकष न लावता ही जी रक्कम आहे ती वितरित करण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकता ही जी योजना आहे ती बंद म्हणजे आता महिलांना कोणतेच पैसे मिळणार नाहीत का, कोणत्या महिलांना मिळणार आहेत, याच्यामध्ये अटी काय आहेत, शर्ती काय आहेत याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत। अगदी 2 मिनिटांमध्ये ही जी माहिती आहे आपण पाहणार आहोत। मुख्यमंत्री महोदय यांनी घोषणा केलेली आहे की 1500 रुपये जे आहेत ते आम्ही बंद करणार आहोत। तर महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की आम्हाला जे पैसे आहेत ते मिळणार किंवा नाही मिळणार। तर याची संपूर्ण माहिती आपण अगदी 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आपण पाहू शकता लाडकी बहीण योजना जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवण्यात आलेली योजना आहे। यापूर्वी मध्य प्रदेशमध्ये ही योजना राबवली होती। महाराष्ट्र पाठोपाठ आता भविष्यामध्ये दिल्ली आणि इतर राज्यामध्ये देखील तेथील शासनाच्या मार्फत ही योजना राबवली जात आहे आणि भविष्यामध्ये राबवली जाईल। परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये 1500 रुपये जी आहेत ती बंद करण्यात येणार आहे अशा अधिकृत माहिती जी आहे ती शासनाच्या वतीने मुख्यमंत्री महोदय यांनी सादर केलेली आहे। तर 1500 रुपये जे आहेत ते कोणत्या महिलांचे बंद होणार आहेत अगदी 2 मिनिटांमध्ये आपण ही जी माहिती आहे आपण जाणून घेणार आहोत। तर महिलांना 1500 रुपये जे आहेत ते 7500 रुपये आतापर्यंत मिळालेले आहेत। तर हे पैसे आपल्याला मिळणार आहेत किंवा नाही, ही योजना पुढे चालू राहणार आहे की नाही याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत। परंतु सद्यस्थितीला जर पाहू शकता की जी योजना आहे ती 1500 रुपये प्रमाणे जी रक्कम आहे ती शासनाच्या वतीने बंद करण्यात आलेली आहे। तर आपण अधिकृत जी माहिती आहे आपण सविस्तर स्वरूपामध्ये जाणून घेऊया। शासनाच्या वतीने 1500 रुपये बंद करण्यात येईल या प्रकारची जी माहिती आहे यापूर्वीचे जे मुख्यमंत्री होते शिंदे साहेब यांनी यापूर्वी सांगितलेले आहे की 1500 रुपये जे आहे ते आम्ही बंद करू आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे आम्ही त्यांच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती जमा करू। तर 1500 रुपये जी रक्कम आहे आता बंद होणार आहे म्हणजे आपली जी योजना आहे ती सद्यस्थितीला कोणत्या प्रकारची बंद होणार नाही। परंतु 1500 रुपये जी रक्कम आहे ती मिळायचे जे होते ते आता बंद होणार आहेत। 1500 रुपये न मिळता लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणी ह्या अतिशय आनंदामध्ये आहेत आणि हे जे 2100 रुपये आहेत हे त्यांच्या खात्यावरती डायरेक्टली जमा केले जाणार आहेत। अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत उपलब्ध आहे। याबाबतचा जो शासन निर्णय आहे तो राज्य शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि हे जे लाडक्या बहिणींना जे पैसे आहेत हे 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहेत। तर हे जे पैसे आहेत ते मार्च अधिवेशन संपल्याच्या नंतर एप्रिलमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। सद्यस्थितीला ही योजना जी आहे ती 1500 रुपये प्रमाणे सुरू आहे, परंतु मार्चच्या नंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपये प्रमाणे एवढी जी रक्कम आहे ती खात्यावरती जमा केली जाणार आहे। अतिशय चांगल्या प्रकारची योजना आहे ती शासन राबवत आहे। या व्यतिरिक्त लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत बहिणींना 20 लाखपेक्षा अधिक माता भगिनींना घर बांधण्यासाठी 2 लाख रुपयापर्यंतची जी रक्कम आहे ती मिळणार आहे। हा देखील शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय हाती घेतलेला आहे। तर अशा प्रकारची एक अपडेट आहे। 1500 रुपये शासनाच्या वतीने बंद केले जाणार आहेत आणि 2100 रुपये प्रमाणे रक्कम जी आहे ती माता भगिनींच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहे।